नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जुनी पेन्शन आणि 8व्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा झालेली आहे। त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे जुनी पेन्शन आणि 8व्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, आजपासून देशभरात होणार आंदोलन। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून महत्त्वाची माहिती सुटणार नाही। तर मित्रांनो, वळूया आपण बातमीकडे। मित्रांनो, जून जुलैमध्ये शासकीय विभाग, मंडळे आणि महामंडळे, शाळा महाविद्यालयामध्ये बैठका घेऊन कर्मचाऱ्यांना निर्णायक आंदोलनासाठी तयार केले जाणार आहे। महिलांच्या मागण्याबाबत 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात येणार असून त्याअंतर्गत सर्व जिल्ह्यामध्ये निदर्शने करण्यात येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार लांबा म्हणाले की 8वा वेतन आयोग स्थापन करणे आणि PFRDA कायदा रद्द करणे तसेच जुनी पेन्शन बहाल करणे यासारख्या महत्त्वाच्या मागण्या नाकारून सरकारने अपमानाची भर घातली आहे। विक्रमी GST संकलन होऊनही कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे 18 महिन्याचे गोठवलेले DA DR सोडले जात नाही। पेन्शनधारकाच्या वयाची 65, 70 आणि 75 वर्षे पूर्ण झाल्यावर मूळ पेन्शनमध्ये 5% वाढ करणे आणि पेन्शन गणनेची रक्कम 15 ऐवजी 12 वर्षे वसूल करणे या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। केंद्र, राज्य आणि सार्वजनिक उपक्रमामध्ये सुमारे 1 कोटी पदे रिक्त आहेत। मिळालेल्या माहितीनुसार या पदावर कायमस्वरूपी भरती करण्याऐवजी सरकार कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करत आहे। सर्व कच्च्या कर्मचाऱ्यांची खात्री करून भविष्यात कायमस्वरूपी नियुक्त्या करण्यात याव्यात। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।